नमो तास भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तास भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तास भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। स्थिर अशा ज्ञानांधकाराचा नाश करून प्रज्ञेचा दीप प्रज्वलित करणारे, प्रज्ञाशील करुणेचे उद्गाते, करुणेचे महासागर, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध भगवंताचा सद्धम्म आणि या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा वंदनीय पूजनीय भिक्खू संघ, भिक्खुनी संघ या महान तीन रत्नांना त्रिवार वंदन. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व धम्मक्रांतीला वंदन. ज्या गुरुवर्यांच्या द्वारे या सद्धम्माची जाणीव झाली व सद्धम्म आचरणासाठी ही मानसी प्रवज्जा मिळून वारंवार प्रवचित जीवनामध्ये सद्धम्म आचरणासाठी, सद्मार्गावर आचरण करण्यासाठी कल्याण मित्रासारखे साथ देणाऱ्या गुरुवर्यांना वंदन करते. सर्व उपाध्यायांना वंदन करते. तसेच श्रद्धा बुद्धी संपन्न कारुणिक पुण्यवान उपासक तथा उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल कामना करते. आपण हिंदीमधून ज्या देशना ऐकत असता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आज आपण मराठीमधून एक देशना एक अलग विषय, एक वेगळा विषय आहे. वेगळा नाही तसं तर ही जे अभिधम्मा एक चॅनल आहे धम्मदिना अय्याजीचं, त्या चॅनलवर मी हिंदीमधून ही देशना दिलेली आहे. धूतांगाचं म्हणजे धूतांगाचे प्रकार, धूतांगाचं अर्थ आणि धूतांगाच्या बाबतीमध्ये विस्तरपणे सांगितलेलं आहे. परंतु मनात आलं की मराठीमधूनही आपण ही देशना द्यावी आणि बरेचसे मराठी भाषिक उपासकांची इच्छा होती की अरे जे आम्हाला मराठीमधून पण ऐकायचं आहे, मग त्यासाठी मराठीमधून हा व्हिडिओ तयार करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर आपण जाणून घेऊया आजच्या या पहिल्या भागामध्ये धूतांग म्हणजे काय, धूतांगाची पार्श्वभूमी, धूतांगाचे कशा प्रकारे ग्रहण केलं जातं, त्याचे काय नियम आहेत, काय पद्धत आहे. तर धूतांग एक नियम प्रणाली आहे, नियम पद्धती आहे. एक असं सील आहे की ज्यामुळे चित्ताला धुतलं जातं. आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे तर धुण्याचं म्हणजे जसं की आपल्या शरीराला स्वच्छ ठेवण्यासाठी, सुंदर ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या सुगंधित जे साबण असतात, वेगळे सुगंधित जे प्रोडक्ट्स असतात त्यांनी आपण धुतो. त्याच प्रकारे आपल्या चित्ताला आपण धुण्यासाठी भगवंताचा जो सद्मार्ग आहे, या मार्गामध्ये जो कोणी व्यक्ती काय करतो तर आपल्या सीलाला परिपक्व करतो, जाणतो की मी खूप चांगल्या प्रकारे सील पालन करते, मग या सील पालनाला आणखी कठोर करतो. कठोर म्हणजे कठोर अशा पद्धतीने की आता सामान्यपणे कोणी पंचशील पालन करते, अष्टशील पालन करते. अष्टशिलाच्या नंतर मनामध्ये भाव येतो की आम्हाला प्रवचित व्हायचं आहे, मग संघाकडून आपण याचना करतो. यामध्ये जो कोणी व्यक्ती आपलं सील परिपक्व करत असेल तर त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये संघ आहे. संघाच्या बाबतीमध्ये जेव्हा संघ आपल्या चित्ताच्या मलिनतेला शुद्ध करण्यासाठी हा एक नियम धर्म पालन करतो, याला धूतांग म्हणतात. धूतांग म्हणजे धू अधिक अंग, धुण्याचे अंग, जे आपल्या चित्ताला परिशुद्ध करण्यासाठी चित्ताच्या मलिनतेला जो मळ लागलेला आहे, जी धूळ लागलेली आहे ती पूर्णपणे झटकण्यासाठी जे एक अंग आहे, जे कठोरतेने पालन केले जाते, जे ज्ञानाचे अंग आहे, त्याला धूतांग म्हटलं जातं. जे आपल्या चित्तामध्ये वैराग्यामध्ये बाधा आणणारी आपली काम धूळ आहे, राग धूळ आहे, मोह धूळ आहे, या सर्व धुळींना कशाने धुतले जाते तर या 13 प्रकारच्या धूतांगाच्या अंगाने धुतले जाते. याचा सील हा मेन पाया आहे. सील महत्त्वपूर्ण ठरते धूतांगामध्ये. जर सील नसेल तर धूतांग नाही. तर धूतांग 13 प्रकारचे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विशुद्ध मग्ग या ग्रंथाच्या आधारावर ही खूप चांगल्या प्रकारे माहिती आपल्याला ऐकायला मिळते, जाणायला मिळते, वाचायला पण मिळते. याची काय लक्षणं आहेत, कसं ग्रहण केलं जातं तर धूतांग हे जे आहे तर याची जी लक्षणं आहेत, ग्रहण करण्याची लक्षणं म्हणजे ग्रहण करण्याची पद्धती. धूतांग काय हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेतलेलं आहे. लक्षण जे आहे, लक्षण विषयामध्ये की बाबा धूतांग कशा प्रकारे ग्रहण केले पाहिजे याची चेतना, सगळ्यात महत्त्वाचं आहे की चेतना आपल्यामध्ये आली पाहिजे.
जे अट्टकथा आहेत, जसं की वेगवेगळ्या विषयावर अट्टकथा निर्माण आहेत. त्रिपिटकाच्या अट्टकथा आहेत, समज्जीव निकाय असेल, अंगुत्तर निकाय असेल, या अट्टकथा असतील किंवा विनय पिटकाची अट्टकथा असेल. तर या अट्टकथांमध्ये जो कोणी व्यक्ती आहे, असं सांगितलं जातं की जो कोणी व्यक्ती आहे की ज्याला धुतांग धारण करायची, मला धुतांगाचं पालन करायचं, तर त्या व्यक्तीने अशा व्यक्तीकडून आपल्या चित्तामध्ये काय करायला पाहिजे की चित्ताला परिशुद्ध करण्यासाठी मनामध्ये हा विषय पूर्णपणे ठाण करायला पाहिजे, याला धारण करायला पाहिजे की मला धुतांगाचं पालन करायचं. आणि या धुतांगाची मनामध्ये भावना व्हायला पाहिजे की मन प्रमुख आहे ना. भगवंत सांगतात की आपलं मन प्रमुख आहे, मन मनोमय आहे ना. कुठलाही विचार पहिले मनामध्ये यायला पाहिजे आणि त्या मनोस्वीकाराला, या चांगल्या विचाराला तर चांगल्या प्रकारे वळण द्यायला पाहिजे. सगळ्यात पहिले ग्रहण करण्यासाठी मनामध्ये चेतना यायला पाहिजे की मला धुतांगाचं पालन करायचं आहे. आता ही एक चेतना म्हणजे धुतांगाचं एक अंग आहे. चेतना निर्माण होणे, चित्तामध्ये स्वभाव निर्माण होणे, हे सुद्धा धुतांगाचे एक अंग आहे, म्हणजे धुतांग आहे. ज्याचा आपण काय तर आपल्या धुतांग याच्यासाठी की आपल्याला अल्प इच्छा बनायचं आहे, आपल्याला जास्त कुठल्याही गोष्टीमध्ये जास्त अतिशयोक्ती न करता कमीत कमी गोष्टीमध्ये समाधानकारक प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी धुतांग असते. आपल्या चित्तामध्ये जे काही गोष्टी आहेत, जसे की रागाचा, मोहाचा, द्वेषाचा त्याग करणे, आपल्याकडे जे आहे जास्त प्रमाणात जेवढं आपल्याला आवश्यक आहे, जसं की माणसाला एक वेळेला 1 चपाती भाजी पोळी किंवा 2 चपाती भाजी पोळी जेवढी त्याची भूक असेल तेवढंच लागते. मात्र मनुष्य काय करतो, संग्रह करतो. तर या संग्रहापासून त्याला अलिप्त राहायचं आहे. तर आपला जो मनुष्याचा स्वभाव आहे, या चंचल स्वभावाला दूर करण्यासाठी, चंचलता रहित राहण्यासाठी काय करायला पाहिजे, एक प्रत्युपस्थान करायला पाहिजे. प्रत्युपस्थान करून आपण अल्पिच्छा या आर्य धर्माला जाणलं पाहिजे आणि याचं प्रत्यय जाणलं पाहिजे की मी कोण्या प्रकारे केलं पाहिजे. जसे की 13 धुतांगापैकी एक कोणतं करायचं किंवा 13पैकी संपूर्ण 13 करायचे, तर हे आपण पहिले याला चांगल्या प्रकारे आपल्या चित्तामध्ये धारण केलं पाहिजे. आता हे धारण केल्याच्या नंतर जे ग्रहण करायचं आहे, तर ते ग्रहण करण्यासाठी विधान आहे, प्रभेद आहे, भेद आहे आणि समकालीन जे आपल्या ज्या काळामध्ये आपण ज्या काळामध्ये आहोत त्या काळामध्ये धुतांगाच्या बाबतीत भगवंताच्या जीवनकाळामध्ये जर भगवंत असतील तर भगवंताच्याकडून, भगवंत नसतील तर भगवंताचे अग्रश्रावक आहेत, भगवंताचे अग्रश्रावकही नसतील तर कोणी श्रीनाश्रव आहे, श्रोतापन्न सकृतागामी अनागामी अरत, कोणी त्रिपिटक धारण करणारे व्यक्ती आहे, कोणी 2 पिटकाचं धारण करणारे त्याचं आचरण करणारी व्यक्ती, कोणी एका पिटकाचं धारण करणारे आहेत. तर याचं जे संगती धारण करणारे आहेत बा की जी काही संगती आहे, संगतीमध्ये एका संगिका हे एक 5 निकाय आहेत, त्या 5 निकायामधला हा एक शब्द येतो. तर हे 5 निकाय समजा संयुक्त आपल्याला सकृत जो निकाय आहेत, तर या निकायामधला एक कोणताही निकाय जे याला आपण त्या व्यक्तीकडून धारण करायला पाहिजे की जे याच्या बाबतीत जाणतात. धुतांगधारेजवळ जाऊन असं समजा भगवंत असतील, भगवंताचे अग्रश्रावक नसतील, कोणी श्रोतापन्न सकृतागामी असतील किंवा हे बी नसतील तर भगवंताचे शिष्य आहेत किंवा भगवंताच्या धम्माला धुतांगाला चांगल्या प्रकारे जाणत असतील त्यांच्याकडे जाऊन, जर तेही नसतील तर जिथे चैत्य आहे, भगवंताच्या अस्थी असलेलं चैत्य असेल किंवा कोणी अरताचे चैत्य असेल तर तिथं जाऊन ते अंगण झाडून तिथं व्यवस्थित गुडघ्यावर बसून आपण भगवंताच्या समोरही असल्याचं जाणून हे ग्रहण केलं पाहिजे आणि त्या चैत्याला वंदन करून आपण या गोष्टीला लक्षात ठेवायला पाहिजे की धुतान हे गृहीत असलं म्हणजे एक रहस्यमय असलं पाहिजे. धुतांगाला जसं की भगवंताच्या कालावधीमध्ये एक जे स्थवीर होते ते जे नैषधांग नावाचं जे धुतांग आहे की जमिनीला पाठ न टेकवणे हे धुतांग पालन करत होते. अंतरणाचा पुरेपूर ते काय करत होते, त्याग करत होते. तर या धुतांगाचं पालन केल्यामुळे काय होतं, तर एकदा काय झालं, एक दिवस त्यांच्यासोबतचे मित्र होते, त्या मित्राने पाहिलं की जो पंथी आहे त्यांच्यासोबतचे ज्येष्ठ आहेत ते पाठ नाही लावता काय करत आहेत तर ध्यान करत आहेत. मग त्यांनी म्हणले की बाबा तुम्ही काय तर धुतांगाचं तर पालन करत नाही आहेत. तर आपल्या धुतांगाला त्यांना समजू नये म्हणून त्यांनी जमिनीला पाठ लावली.
का की धुतांग हे पूर्णपणे गोपनीय असलं पाहिजे. याला उघड करू नये, जनप्रचार करू नये, फक्त याचा निरंतर अभ्यासच करत राहावा असं सुद्धा ग्रंथामध्ये उल्लेखित आहे. भगवंतांनी सुद्धा गोष्टीचा ओहापोहा करण्यासाठी मना केलेली आहे. ही धुतांगाचं ग्रहण करण्याची पद्धती आहे. यानंतर आपण क्रमशः पाहूया की धुतांग किती प्रकारचे आणि कोणकोणते आहेत ते नंतरच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. सुखी दीर्घायु भव.